शिवाजी महाराज की विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। हर 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 हात वर करा। हर हर थांबा। अरे मोठ्याने आवाज। शुभांगी केशव बांगर। मी या दिंडीमध्ये पहिल्यांदाच आता नाही कसं म्हणजे आली आहे आणि श्रीराम पायी दिंडी सोहळा हा 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत। म्हणजे बिनबिशी नाही का असा हा सगळ्यांनी तेच नका म्हणू, दुसरं काहीतरी डायलॉग वापरा। बिगर बिशी माहितीच काय लोकांनी इकडं। मी आमचे सासरे हे नाही का म्हणजे दिंडीमध्ये नाही का वारसा नाही का चालूच होतं त्यांचा। आम्ही त्यांच्या पाठीमागे नाही का त्यांचा वारसा चालू ठेवू। रामकृष्ण हरी। मी गवाळी मायातली खडकी पिंपळगाव मंदा गंगाराम पोखरकर। हे आमचं श्रीराम पायी दिंडी 16 वर्षे अगदी अतिशय समाधान वाटते। इतका आनंद वाटतो का परत परत असा सोहळा पाहायला मिळावा। माऊलीमध्ये आम्हाला सर्व एकोपाने राहता येतं, एकमेकीची काळजी घेतो आणि पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या बीसी आमच्या एकच बीसी नाही, 1 रुपया खर्च नाही आम्हाला आणि अतिशय आम्हाला सर्वजण अगदी आनंद बोलून आणि आम्हाला सर्वांना मिळून। जय रामकृष्ण हरी। धन्यवाद। नमस्ते, जय श्रीराम। आपल्या पिंपळगाव खडकीत मी सुरेखा रवींद्र पोखरकर पिंपळगावमधून पहिल्यांदाच पायदिंडीला आलेले आहे। श्रीराम प्रासादिक पायदिंडी सोहळा आपल्याकडे 16 वर्ष चाललेला आहे मला वाटतं। त्यामुळे मलाही वाटत होतं खूप वर्षापासून माझी इच्छा होती की पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे, पण आपल्या गावच्या ह्या नियोजनाचं पण खूप कौतुक करावंसं वाटलं की खूप छान नियोजन आहे। कोणालाही 1ही रुपयाचा खर्च करायला दिलेला नाही आहे। त्याचबरोबर आपल्याकडे जेवणाची राहण्याची सगळी सोय अगदी सुंदर पद्धतीने केलेली आहे। तर आम्हाला खूप आवडलं। मला तर नेहमी येण्याची इच्छा आहे। आजचा पहिला दिवस आहे वारीचा। आजचा वारीचा पहिला दिवस आहे आणि ही वारी छान होईल। ही वारी छान होईल। आता आपण कशी करतो। ओके, धन्यवाद। रेडी रेडी। रामकृष्ण हरी। माऊली, माझं नाव अरुण बबन पोखरकर। मी रिटायर्ड पोलीस ACP मुंबईमधून आलेलो आहे। माझं गाव खडकी। माझं या पहिल्या वर्षी वारीमध्ये पायी जाण्याचा संकल्प आहे आणि त्यामुळे मी, माझे साडू भरत ढगे, माझे मित्र दिलीप पायमुडे असे सर्व मिळून मुंबईवरून आलो आणि तुम्ही वारकऱ्यांसोबत हा वारीचा सोहळा अनुभव घेणार आहे। जय हरी।
हे ACP साहेब आहेत. तर यांनी म्हणजे नोकरी करत असताना रिटायरमेंटच्या नंतर वारीचा वसा आणि वारसा जपण्याचं काम साहेबांनी केलं. साहेबांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आणि भविष्याच्या काळात देखील आपली आयुष्याची जी राहिलेली स्वप्न आहे ह्या वारीच्या माध्यमातून नक्की पूर्ण होतील एवढीच तुम्हाला शाश्वती देतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी तुम्हाला पिंपळगावतर्फे माळुंगे या पिंपळगावच्या धर्मशाळेची तुम्हाला मी माहिती देत आहे. आम्ही सगळ्या महिला 100-150 महिला आहेत. शिवाय आम्ही बिगर BCच्या महिला आहोत. आमचे सगळे लोक ही काळजी घेतात आणि आमची आंबेगाव तालुक्यामध्ये 1 नंबरची आमची BC आहे. आणि सगळ्या महिला आम्ही एक जीवाने एका प्रेमाने राहतो. भांडण तंटा आमच्यात काहीच नसतं आणि आमच्याकडे बिनव्यसनी सगळी मंडळी आहे. हे आमच्या दिंडीचं मोठं वैशिष्ट्य आहे. बोला ना अजून. खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था असते आमच्याकडं. सगळं आम्ही एक प्रेमाने आणि एकजुटीने राहतो. ओके. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आचार्य तर चांगला आहे. ती म्हणून पुढे चालय ती म्हणून लागन खाली त्याची भक्ति प्रेमा